मित्रांनो नमस्कार. मी चंद्रकांत ठाकरे आपलं सर्वांचं स्वागत करतो इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर लर्निंग या आपल्या अकॅडमीवर E3L अकॅडमी, ज्यात आपण इंग्रजी विषयाचं अत्यंत तंत्रशुद्धपणे शिक्षण घेत आहोत. 12वी या वर्गाचा अभ्यास सुरू आहे आपला आणि सर्व पोयम संपलेले आहेत, सर्व नॉवेल संपलेले आहेत आणि हा जो सेकंड लास्ट लेसन आहे त्याचा सेकंड पार्ट आहे तो आपण घेत होतो आणि त्या सेकंड पार्टचा एक एपिसोड झालेला आहे आणि आता हा दुसरा व्हिडिओ आपण बनवत आहोत. या लेसनचे एकूण 4 व्हिडिओ बनत आहेत, 3 व्हिडिओ झालेले आहेत आणि हा चौथा व्हिडिओ आहे. तर पुन्हा एकदा मी स्वागत करतो 12वी इंग्लिश. आपण शिकत आहोत इनटू द वाईल्ड, त्याचा पार्ट 2 चा सेकंड पार्ट आता आपण शिकत आहोत. चला तर मग पुढे बघूया. आतापर्यंत आपण बघितलं की लेखकाचा प्रवास वाईल्ड लाईफच्या फोटोग्राफी या क्षेत्रात कशा पद्धतीने सुरू झाला, त्याचबरोबर त्यांचा जो प्रोटॅगोनिस्ट होता, त्याच्यावर त्यांनी जे काम केलं होतं त्याला त्यांनी जे नाव दिलेलं होतं साया, आणि सायाचा जो प्रोटॅगोनिस्ट होता म्हणजे त्यांचा साया या प्रोजेक्टचा जो प्रमुख कलाकार होता व्हिक्टर द स्कारफेस, अशा पद्धतीने त्यांनी ते नामकरण केलेलं होतं. त्याच्या जीवनावर आधारित त्यांनी कशा पद्धतीने काम केलं त्याचा पुढचा भाग आपण आता या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या एपिसोडमध्ये साज जुंग यांनी पुढे जे महत्त्वाची कामगिरी केलेली आहे वाईल्ड लाईफसाठी, त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्या भागाचा, त्यांच्या त्या आयुष्यातील भागाचा महत्त्वाचा टप्पा आपण या पार्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. इनटू द वाईल्ड पार्ट 2.2. Photographs of that leopard, the Victor Scarface, as Shaz named him, not only made Shaz famous among Indian wildlife community, but also led to Shaz's enviable reputation as a chronicler of the wild. आता त्याने त्या लेपर्डचा फोटो काढला होता, एकदम वेगळ्या आविर्भावात बसलेला. द व्हिक्टर स्कारफेस ॲज शाज नेम्ड हिम, तो फोटो त्याने पब्लिश केला आणि त्या फोटोला टायटल दिलं. काय होतं टायटल? द व्हिक्टर स्कारफेस. व्हिक्टर म्हणजे विजेता आणि स्कारफेस म्हणजे काय? जेव्हा चेहऱ्यावर एखादी जखम होते, जखम झाल्यावर तिथे एखादा मार्क पडतो त्याला स्कार म्हणतात आणि स्कारफेस असं त्याने नाव दिलं, द व्हिक्टर स्कारफेस. आता ह्या टायटलवरून स्पष्ट जाणवत होतं की हे चित्र त्या लेपर्डचं असेल ज्या लेपर्डने आत्ताच युद्ध करून जंगलावर राज्य स्थापन केलेलं आहे, आधीच्या राजाला हरवलेलं आहे असं स्पष्ट जाणवत होतं. आणि त्याचा जो ॲटिट्यूड होता त्या लेपर्डचा त्या फोटोमध्ये असा काही आला होता की एका रात्रीतून शाज जुंगला जबरदस्त पॉप्युलॅरिटी मिळाली आणि त्या टायगरचा तो जो फोटो होता तो जगप्रसिद्ध झाला. कमीत कमीत कोणामध्ये प्रसिद्ध झाला? नॉट ओनली मेड शाज फेमस अमंग इंडियन वाईल्ड लाईफ कम्युनिटी, तर भारतीय वाईल्ड लाईफ जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये तो फेमस झालाच, परंतु त्यासोबतच बट ऑल्सो लेड टू शाज एन्व्हायबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड. क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड म्हणजे काय? तर वन्यजीवनासंबंधी लेख लिहिणारा. हे जे लेख लिहिले जातात त्याला क्रॉनिकल म्हणतात आणि क्रॉनिकल लिहिणाऱ्याला काय म्हणतात? क्रॉनिकलर म्हणतात. आता त्याने टायटल पण दिलं, फोटो पण टाकला आणि लेख पण लिहिला आणि म्हणून त्याला ते पण एक वेगळं रेप्युटेशन मिळालं लेखक म्हणून, फोटोग्राफर म्हणून प्लस लेखक म्हणून. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड ऑदर लेपर्ड्स. आता तर असे फोटोग्राफ घेत असताना त्याला अजून दुसरे पण लेपर्ड्स भेटले, हिज मेट्स म्हणजे जोडीदार, त्या लेपर्ड्सचे जोडीदार पण भेटले. अँड डिस्कवर्ड हिज नेमिझेस. नेमिझेस म्हणजे काय? टायगर्स. आता आपण लेपर्ड म्हणतोय, आता लेपर्ड आम्ही तुम्हाला काय सांगितलं? टायगरचाच एक छोटासा प्रकार आहे. तर या ठिकाणी नेमिसेसला टायगर्स म्हटलेले. त्यांचे प्रतिद्वंद्वी असतात, नेहमीच दोघांमध्ये लढाई असते आणि हे जे लेपर्ड्स असतात त्यांना टायगर्सला हरवणं फार अवघड असतं.
त्यानंतर त्यांना नेहमी पनिशमेंट द्यायची असते त्यांना. दोघांमध्ये एक लढाई असते आणि दोघांमध्ये एक वैरभाव आहे. सतत ती लढाई होणार आहे आणि त्यांना हरवणं अवघड जाणार आहे. कोणाला? नेमेसिसला, म्हणजेच कोणाला? टायगर्सला. तर ही जी फोटोग्राफी हा व्यवसाय यांनी निवडला. तर या व्यवसायात त्यांनी अनेक लेपर्ड्स शोधले, दुसरे सुद्धा. त्यांचे मेट्स म्हणजे त्यांचे जोडीदार शोधले. त्याचसोबत त्यांनी अनेक टायगर्स पण शोधले. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगोनिस्ट ऑफ माय वर्क, साया, वाईल ट्रॅकिंग स्कारफेस. आता स्कारफेस म्हणजे कोण? तो पहिला लेपर्ड, जे तरुण लेपर्ड होता ज्याने युद्ध जिंकलं. त्याचं नाव काय असणार आहे? स्कारफेस असणार आहे. आणि त्या स्कारफेसवर सतत, त्या स्कारफेसच्या मागे सतत राहणं. तो काय करतो? त्याचे फोटो घेत राहणं, त्याचं रेकॉर्डिंग करत राहणं, त्याच्याबद्दल माहिती लिहित राहणं, हे जे काम त्यांनी हाती घेतले होतं, त्या कामाला त्यांनी, त्या प्रोजेक्टला नाव दिलं होतं साया. कारण ते स्वतः सावली बनून त्या स्कारफेसच्या, म्हणजे त्या तरुण विक्ट्री झालेल्या, विजयी झालेल्या त्या लेपर्डच्या मागावर होते, सावलीसारखे. म्हणून त्यांनी त्या कामाला काय नाव दिलं होतं? साया नाव दिलं होतं. आता हा होता प्रोटॅगोनिस्ट. प्रोटॅगोनिस्ट म्हणजे काय? त्यांच्या स्टोरीचा हिरो. त्यांनी ती स्टोरी हाती घेतलेली होती. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. हा जगातला पहिला ब्लॅक पॅन्थर होता, म्हणजे काळा चित्ता. म्हणजे आता आपल्याला लक्षात येत आहे, स्कारफेसला लेपर्ड म्हटलेलं आहे. लेपर्डलाच या ठिकाणी पॅन्थर शब्द आलेला आहे. पॅन्थर म्हणजे चित्ता, म्हणजेच लेपर्ड म्हणजे चित्ता. तो काळा होता. यापूर्वी असा काळा चित्ता कुठे बघायला मिळालेला नव्हता. याने तो फोटो काढला, तो पब्लिश केला, तो जबरदस्त पॉप्युलर झाला. त्याच्यासोबत लेख पण लिहिला, त्याच्यामुळे लेखक म्हणून सुद्धा तो प्रसिद्ध झाला. हा जगातला पहिला काळा चित्ता होता. द बिहेवियर ऑफ विच इज बिंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स. आता त्याच्या ज्या मुवमेंट्स होत्या त्याच्या सतत मागावर होता. कोण? शाज जुंग. अत्यंत इंटिमेटली, म्हणजे अत्यंत भावना त्यात बसतील, येतील, एक्सप्रेस होतील अशा प्रकारच्या प्रत्येक मुवमेंट्स शाज जुंगने कॅमेऱ्यात टिपलेल्या होत्या. कोणाच्या? या ब्लॅक पॅन्थरच्या, म्हणजेच तो व्हिक्टर द स्कारफेस. सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. जेवढा रिसर्च करता आला त्या सगळा कॅमेऱ्याच्या माध्यमातूनच केलेला होता. कॅमेऱ्यातच ते क्षण कॅप्चर झालेले होते, ते एक्सप्रेशन्स कॅप्चर झालेले होते. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल, शाज हॅज मॅनेज टू collect precious footage, including that of the animal mating, to piece together the incredible landscape of Black Panther's life. काय झालेलं आहे बघा इथे. तर अनेक दिवस त्या पॅन्थरच्या मागावर होता. त्या पॅन्थरच्या आयुष्यातील अनेक घटना चित्रित केलेल्या होत्या, कॅमेऱ्यामध्ये ट्रॅप केलेल्या होत्या. थ्रू मेनी मंथ्स, अनेक महिने ऑफ हिज टॉईल, त्याच्या मेहनतीने. शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रेशियस फुटेज, अत्यंत मौल्यवान फुटेज. फुटेज म्हणजे काय? कॅमेऱ्यामध्ये जे छोट्या छोट्या भागात रेकॉर्डिंग केले जातं त्याला फुटेज म्हणतात. तर अशा अनेक घटनांचं त्याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग करून ठेवलेलं होतं आणि ते अत्यंत मौल्यवान होतं. त्या फुटेजेसमध्ये इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग, त्या फुटेजेसमध्ये ॲनिमल मेटिंगचा सुद्धा समावेश होता. म्हणजे ज्यावेळेस तो ब्लॅक पॅन्थर आपल्या जोडीदारासोबत मिलनमध्ये असतो, मिलन करत असतात, त्या गोष्टींचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी चित्रण केलेलं होतं. टू पीस टुगेदर द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. टू पीस टुगेदर म्हणजे आता असे छोटे छोटे अनेक व्हिडिओ बनवलेले होते. ते व्हिडिओ त्यांनी ते जोडले पीस टुगेदर आणि एक सुंदर असा परिपूर्ण चित्रपट तयार झाला. इनक्रेडिबल लँडस्केप, अविश्वसनीय होता. कोणाच्या आयुष्यावर होता? ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. तो अत्यंत अविश्वसनीय होता, परंतु तेवढ्याच प्रमाणात म्हणता येईल की खूप जास्त सुंदर होता. ते सगळे छोटे छोटे जे व्हिडिओचे तुकडे होते व्यवस्थित जोडले, त्याचं एडिटिंग केलं आणि त्यानंतर एक सुंदर एक प्रकारचा चित्रपट
या काळ्या पॅन्थरच्या आयुष्यावर तयार झालेला होता. साया, स्कारफेस अँड पारडूस. स्कारफेस म्हणजे कोण? तोच जो जिंकलेला तरुण लेपर्ड होता तो. आणि पारडूस, पारडूस म्हणजे कोण? जो हारलेला होता म्हातारा. द लेपर्ड दॅट लॉस्ट द स्कारफेस. पारडूस म्हणजे कोण? द लेपर्ड दॅट लॉस्ट टू द स्कारफेस. स्कारफेस सोबत जो हरला होता तो म्हणजे पारडूस. हॅव ऑल्सो लेड शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. एका बाजूला सायाच्या पण मागावर होता तो, दुसऱ्या बाजूला पारडूसच्या पण मागावर होता. दोघांच्या लाईफचं चित्रण तो करत होता. दोघांचं एक स्टोरी तयार होत होती. लर्निंग अबाउट देम and the loss to their habitat has led Shas to create the Buffer Conflict Resolution Trust of India. आता ज्यावेळेस तो दोघांच्या आयुष्याबद्दल अभ्यास करत होता त्यावेळेस त्याच्या हे लक्षात आलं की जो पारडूस आहे, जो हरला होता, त्याला त्याचं राहण्याचं ठिकाण सोडावं लागलं होतं. आता त्याला राहण्याची अडचण येत होती. मग त्याला राहण्याची अडचण येत होती. मग त्याने कुठे राहावं? त्याच्या राहण्याचा प्रश्न सोडवावा लागणार होता. यासाठी शहाजजोंगने प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्याने बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच BCRTI नावाची संस्था स्थापन केली. इट्स अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. काय केलं त्याने? ही जी BCRTI नावाची ऑर्गनायझेशन होती, ही जी एजन्सी होती, हिचं काम काय होतं की खेड्यातल्या लोकांना एज्युकेट करणं. कोणते खेड्यातले लोक? हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट, जे जंगलाच्या किनाऱ्यावर कडेला राहतात. आणि कोणते एज्युकेशन दिलं? ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. हे झाडं झुडपं आहे, हे जंगल आहे आणि हे प्राणी आहेत, यांचं कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, म्हणजे यांना वाचवणं, यांना वाढवणं, या विषयावर त्याने एज्युकेशन द्यायला सुरुवात केली. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट झोन, एक्सप्लेन शाहजहाज. देर इज नो स्पेसिफिक बफर झोन हेअर अराउंड नगर होल. आता त्या भागाबद्दल माहिती सांगतोय शाहजोंग की तिथे बफर झोन ॲक्च्युली स्पेशली नाही आहे. आपण जिथे राहतो तो ॲक्च्युली कोणता भाग आहे? तो बाउंड्री लाईन आहे, जिथे माणसांचा एरिया सुरू होतो, फील्ड एरिया सुरू होतो आणि जंगलाचा एरिया सुरू होतो, ती बाउंड्री, तिथे आपण राहतो. बफर एरिया म्हणजे काय? कोर एरिया म्हणजे काय? तर जंगलातला अत्यंत मध्यवर्ती भाग असतो, तिथे फक्त जंगल असतं, फक्त वाईल्ड ॲनिमल असतात, त्याला कोर एरिया ऑफ द जंगल म्हणतात. आणि जसजसं आपण बाहेर यायला सुरुवात करतो आणि विशिष्ट ठिकाणापासून आपल्याला झाडं असे दाट न दिसता विरळ दिसायला लागतात, त्या प्रदेशाला काय म्हणतात? बफर झोन म्हणतात. पण मग हे ज्या ठिकाणी होते त्याला बफर झोन आहे असं म्हणताच येत नव्हतं, कारण बफर झोन आणि लोकांचं राहण्याचं ठिकाण एकच होतं. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. जिथे कोर एरिया संपत होता फॉरेस्टचा, जंगलाचा जो मध्यवर्ती एरिया संपत होता, तिथेच फील्ड एरिया सुरू होत होता. म्हणजे शेतकरी लोक शेती करत होते, त्या शेतीचा एरिया सुरू होत होता. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्शन्स इन टू फील्ड्स आर व्हेरी कॉमन. मग व्हायचं काय? जेव्हा ड्राय सीझन असायचा, जंगलामध्ये खायला अन्न नसायचं, त्यावेळेस एलिफंट आणि वाईल्ड बोर म्हणजे काय? रानटी डुक्कर. हे रानटी डुक्कर आणि एलिफंट काय करायचे? मग शेतकऱ्यांच्या शेतावर आक्रमण करायचे आणि भरपूर नासधूस करायचे. Older leopards like Pardus who have lost territory in the forest often carry away livestock from the villages. आणि मग पारडूस सारखे जे म्हातारे लेपर्ड्स आहेत की ज्यांना आता राहण्याचं ठिकाण नव्हतं, त्यांना हकलून देण्यात आलेलं होतं त्यांच्या पूर्वपार राज्यातून. मग यांना राहण्याचा जसा प्रॉब्लेम होता तसा खाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम होता. मग काय करायचे पारडूस सारखे म्हातारे लेपर्ड्स? बिनदिक्कत खेड्यांमध्ये घुसायचे आणि खेडूतांचा जो लाईव्हस्टॉक आहे, लाईव्हस्टॉक म्हणजे काय? त्यांनी पाळलेले प्राणी, बकऱ्या असतील, मेंढ्या असतील, गायी असतील, इवन कुत्र्या असतील, तर जाणार आणि सरळ उचलून घेऊन येणार आणि त्याच्यावरच ते आपलं जीवन जगणार. दिस क्रिएट्स रिझेंटमेंट अमंग लोकल्स टुवर्ड्स द ॲनिमल्स ऑन ऑकेजन्स लीडिंग टू अनप्लेझंट सिच्युएशन्स.
आता दोघं बाजूने प्रॉब्लेम होत होता लोकांना. एका बाजूने त्यांनी जी शेती केलेली आहे ती एलिफंट आणि वाईल्ड बोर काय करतायत, नासधूस करतायत. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जे पाळलेले प्राणी आहेत ते बिनधास्त तो लेपर्ड येऊन काय करतो, घेऊन जातो. म्हणजे दोघं बाजूनी प्रचंड नुकसानाला सामोरं जावं लागणाऱ्या ह्या शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप निर्माण व्हायचा. दिस क्रिएट्स रिझेंटमेंट, संताप निर्माण व्हायचा अमंग द लोकल्स, त्या स्थानिकांमध्ये. कोणाच्या बाबतीत? टुवर्ड्स द ॲनिमल. आणि मग एक अनप्लिझंट सिच्युएशन तयार व्हायची, कडवट वातावरण तयार व्हायचं. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI umbrella, शास provides local with vocational training with the aim of educating locals on the merits of conservation and to help them benefit from the tourist currency. आता शेतकरी किंवा तिथले जे स्थानिक लोक होते त्यांनाही शेती करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि थोडाफार जो बफर एरिया होता तिथलं जंगल पण ते तोडायचे. आणि हे जर बफर एरिया म्हणजे ते बफर एरियातले जे विरळ जंगल आहे त्यातले जर झाडं सगळे तुटले गेले, शेतीचा एरिया वाढणार आहे, परंतु भविष्यात होणारं नुकसान फार मोठं आहे याची त्यांना जाणीव नव्हती. आणि हे जाणीव कोण करून देत होतं? BCRTI करून देत होतं. मग BCRTIचा उद्देश काय होता की लोकांचं नुकसान होतंय, लोकांना फायनान्शियल हेल्प पण मिळायला पाहिजे, यासाठी त्यांचं लक्ष गेलं टुरिस्ट करन्सीकडे. भरपूर टुरिस्ट तिथे येणार, या टुरिस्ट करन्सीचा चांगला उपयोग कसा करता येईल याचा ते विचार करत होते. ते म्हणजे कोण? BCRTI संस्था. कोणी सुरू केली होती? शाज जुंग याने. ते काही एकटे नव्हते, पण त्यांची ती निर्मिती होती. सो पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI umbrella, शास प्रोव्हाइड्स लोकल्स विथ द व्होकेशनल ट्रेनिंग. आता या संस्थेच्या अंतर्गत त्याने काय केलं? तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. कोणता एम होता, कोणता उद्देश होता ट्रेनिंग देताना? विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन. जे मुख्य उद्देश होतं ते लोकांना एज्युकेट करायचं कशाच्या संबंधित? कन्झर्वेशन. तुम्हाला सांगितलं कन्झर्वेशनचा अर्थ काय? संवर्धन करणे. अँड टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम द टुरिस्ट करन्सी. आता ते जंगल कन्झर्व करायचं, तिथले ॲनिमल्स कन्झर्व करायचे, आणि त्यांना हे जे टुरिस्ट येत आहेत, बऱ्यापैकी श्रीमंत लोक असतात, येताना पैसा घेऊन येतात, यांच्या या टुरिस्टकडे असलेल्या पैशांचा उपयोग त्या खेडूतांना कसा होईल याचा ते प्रयत्न करणार होते. द व्हिजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलेंटियर्स टू टीच अ स्किल ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. हे जे व्हिजिटर्स आहेत हे वेगवेगळ्या रिसॉर्टवर येणार आहेत. हां, मग वेगवेगळे स्वयंसेवक असतात. व्हॉलेंटियर्स म्हणजे काय? स्वयंसेवक. हे काय करतात? या रिसॉर्टमध्ये येणाऱ्या व्हिजिटर्सचं स्वागत करतात. मग आता रिसॉर्ट म्हटलं की अनेक प्रकारचे कामं असतात. एक मोठं हॉटेल म्हटलं की त्याच्यात खूप मोठा स्टाफ लागतो, आणि प्रत्येक स्टाफ हा स्किल्ड पाहिजे, कुशल पाहिजे. म्हणजे तिथे शेफ असावा लागतो चांगला. या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी स्वागत करणारं खूप सारे कामं असतात. मग प्रत्येकाला वेगवेगळं काम आवडेल, तर ज्याने त्याने आपल्या आवडीचं काम स्वीकारायचं आणि त्याच्यासाठी लागणारं जे स्किल आहे ते शिकून घ्यायचं. त्याची ट्रेनिंग ही BCRTI देणार होती या लोकांना. द acquired skills enables local to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a faraway city. शहरात सुद्धा हॉटेल्स आहेत. त्या हॉटेल्समध्ये जरी काम नाही भेटलं तरी जंगलाच्या परिसरात न्यूमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स, म्हणजे वन्यजीवनाशी संबंधित असलेले रिसॉर्ट्स कसे आहेत? न्यूमरस. न्यूमरस म्हणजे मोजता येणार नाही इतके. मग या रिसॉर्ट्सवर कामाला लोक पाहिजे. खूप लांबून शहरातून लोक आली तरी टिकत नाही. स्थानिक लोकांना जर अशा ठिकाणी रोजगार मिळाला तर ते टिकतील. मग हा महत्त्वाचा भाग होता. एकदा की स्किल शिकलं की या रिसॉर्ट्सवर त्यांना कामं मिळणार होते आणि त्यांना रोजगार मिळणार होता, आणि नॅचरली टुरिस्टकडून येणारी जी करन्सी आहे त्या करन्सीचा उपयोग ह्या लोकांना होणार होता. सो मेड गौडा is one such a local agriculturist who is trained at BCRTI and is now a certified naturalist employed by the bison.
आता हे एका व्यक्तीचं नाव आहे, मेडगौडा उदाहरण म्हणून दिलं आहे. असाच एक लोकल ॲग्रिकल्चरिस्ट आहे, म्हणजे स्थानिक शेतकरी, हू इज ट्रेन ॲट BCRTI, ज्याला BCRTIने ट्रेनिंग दिलं, अँड नाऊ अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉईड. आता तो एक निसर्गात काम करणारा एक त्याला रोजगार मिळालेला एम्प्लॉई आहे. त्याला नाव सुद्धा आहे द बायसन, एम्प्लॉईड बाय द बायसन. बहुतेक द बायसन नावाची कंपनी आहे, त्या कंपनीत तो कामाला आहे. इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ द सीझन सील्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल अटॅक. हे जे प्राणी माझ्या शेतावर अटॅक करायचे, विशेषतः शुगर केन असायचं, म्हणजे ऊसाचं उत्पादन असायचं, आणि हत्तींनी आणि या वाईल्ड बोरने अटॅक केलं तर 80% उत्पादनाचं 80% पिकाची अशीच नासोडी होऊन जायची. आय यूज टू हिट देम. मला प्रचंड तिरस्कार होता त्यांचा. बट नाऊ आय हॅव लर्न हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर. परंतु आता मला कळालेलं आहे की ॲनिमल्स फार महत्त्वाचे असतात. द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम, आणि त्यांना प्रोटेक्ट करण्याचं महत्त्वसुद्धा खूप आहे. ही सेज, आय हॅव नोन दीज जंगल्स फॉर 35 इयर्स. या जंगलाला मी 35 वर्षापासून ओळखतो. I know where the animals are and I realize I can guide visitors and get paid for it. मला माहिती आहे जंगल, ॲनिमल्स कुठे असतात हे मला माहिती होतं. मग मी व्हिजिटर जे येतील त्यांना गाईड करू शकणार होतो हे मला कळलं. प्रत्येकाला आपल्याला कोणतं काम येतं त्याची माहिती असते आणि त्याप्रमाणे ते ट्रेनिंग घेतात. मग मी व्हिजिटर्सला गाईड करणार होतो की कुठेही जायचं, आणि त्यातून मग व्हिजिटर्स मला पैसे देणार होते. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. पूर्वी जे ॲनिमल्स माझ्या शेताची नासधूस करत होते, आता तेच ॲनिमल मला पैसे मिळवून देत होते, कारण त्यांची ठिकाणं मला माहिती होती आणि व्हिजिटर्स लोकांना मी तिथे घेऊन जायचो त्यांना बघण्यासाठी. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. फॉर इन्स्टन्स, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. जंगलाने मला खूप गोष्टी शिकवल्या. उदाहरणार्थ, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. बघण्यापेक्षा ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल्स, सिट अँड लिसन, फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, ही एक्सप्लेन्स. आपल्याला तो एक्सप्लेन करतोय की ऐकणं हे जास्त महत्त्वाचं आहे बघण्यापेक्षा. तुम्ही गाडीवर जातात, तुम्ही गाडी बंद करायची, तिथे बसून राहायचं, ऐकायचं. आणि फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग म्हणजे फॉरेस्ट नेहमी आपल्यासोबत कम्युनिकेट करतं. कोणत्या आवाजात? थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स, पक्ष्यांच्या आवाजात, अँड ॲनिमल्स, प्राण्यांच्या आवाजात. ही एक्सप्लेन्स, तो आपल्याला स्पष्ट करून सांगतो. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. जेव्हा तुम्ही ॲनिमल्सला ट्रॅक करता, म्हणजे त्याच्या मागावर जाता, तेव्हा सुद्धा आपल्याला तो प्रवास, या प्राण्यांच्या पाठीमागे आपण जे जात असतो, जे ट्रॅक करत असतो, तो प्रवास आपल्याला आयुष्याचा लेसन देत असतो. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. या काळ्या चित्त्याने मला काय शिकवला? पेशन्स म्हणजे सहनशीलता शिकवली. बट अबव ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय शिकवली? की नाविन्याचा शोध घ्यायला कधीही बंद करायचं नाही. नाविन्याचा शोध घेणं कधी बंद करायचं नाही, कधी थांबायचं नाही. नवीन डिस्कवरी करत राहायची, शोध घेत राहायचा. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही हे डिस्कवरी करणं, शोध घेणं, नाविन्याचा शोध घेणं बंद करत नाही, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की या जगात अत्यंत आश्चर्यकारक असे अनुभव आहेत, जे आपल्याला माहिती होतात, जे आपण शेअर करतो जगासोबत. आणि या जगासोबत शेअर करण्यासाठी असलेले जे आश्चर्यचकित करणारे अनुभव आहेत ते खूप आहेत, पण त्याच्यासाठी आपण मात्र सतत डिस्कवरी करत राहिलं पाहिजे, कधीही थांबलं नाही पाहिजे. या ठिकाणी लेसन संपलेलं आहे. थँक्यू. कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनेल अजूनही सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लिसनर्सने, व्ह्युअर्सने लाईक करायला हवं, शेअर करायला हवा. थँक्यू.